इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागता सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च। अध्याय 14 गुणत्रय विभागे त्यामधला श्लोक 2 इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागता। इदं म्हणजे ह्या किंवा ज्या ह्या ज्ञानाचा आश्रय घेऊन, ज्ञानमुपाश्रित्य, आश्रित्य म्हणजे ह्या ज्ञानाचा आश्रय घेऊन मम साधर्म्यमागता माझ्या सारूप्याला प्राप्त होतात। आणि जे असे माझ्या सारूप्याला प्राप्त झाले ते सर्गेऽपि नोपजायन्ते। सर्ग म्हणजे सृष्टीची उत्पत्ती किंवा सर्ग म्हणजे सृष्टी। सर्गेऽपि नोपजायन्ते, उपजायन्ते म्हणजे उत्पत्ती। ते प्रलयेन व्यथन्ति च, ते प्रलय काळालाही पावत नाहीत, ते उत्पत्तीही होत नाहीत किंवा सृष्टीच्या उत्पत्तीला ते जन्माला येत नाहीत किंवा सृष्टीच्या नाशानंतर ते नाश पावत नाहीत आणि अशा कोणत्याही जन्ममरणाच्या व्यथेमध्ये ते अडकत नाहीत। तर असे कोण? इदं ज्ञानमुपाश्रित्य, जे माझ्या ज्ञानाचा आश्रय केलेले आहेत ते। गीताकार सांगतात, देवही अर्जुनाच्या निमित्ताने आम्हाला सांगतात की ह्या ज्ञानाचाच आम्हाला आश्रय करायचा आहे। असा देवाचा अगदी रोग हाच आहे। परमार्थामध्ये आम्हाला हेच करायचं आहे की या ज्ञानाच्या आश्रयासाठीच परमार्थ आहे। आणि मग सगळ्या गोष्टींची अशी निवड करत जायचं। आयुष्याची वेळ कमी आहे आणि मग हे कळवून घ्यायला आपल्याला जे निश्चय करायचे आहेत ते निश्चयाच्या वेळा अगदी संधी म्हणून आम्हाला मिळालेल्या आहेत। एक नरदेहाची संधी मिळालेली आहे, दुसरी संधी आम्हाला मुमुक्षुत्व मिळालेलं आहे, नरदेह मिळून, आणि तिसरी संधी आम्हाला सांगणारे कृपाळू सद्गुरू भेटलेले आहेत। सांगणारे चांगले भेटलेले आहेत, कृपाळू आहेत, पण आम्हाला कळवून घेण्याची बुद्धी नसेल तर पण आम्हाला बुद्धीचा थोडासा विकास करावा लागेल। आणि मग बुद्धीचा विकास करण्याकरता परमार्थ आहे, बुद्धी शुद्ध करण्यासाठी परमार्थ आहे। आणि बुद्धी शुद्ध करणे पर्यायानं त्याला चित्त, पर्यायानं मन, त्यालाच अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात। आणि मग याच्या शुद्धतेनंच आम्हाला त्याची काय होईल, त्याचं प्रतिबिंब चांगलं उमटेल। पण परमार्थ ही गोष्ट अगदी प्रतिबंध नाहीशी करण्यासाठी आहे। परमार्थामध्ये ब्रह्म निर्माण करायचं नाही, देव निर्माण करायचा नाही, आहे तो देव फक्त प्रतिबंध बाजूला केले की मूळचा स्वयंभू आहे तो दिसतो। म्हणून देवाच्या सुद्धा भूमिका मांडताना आमच्या लोकसंस्कृतीमध्ये अशाच मांडल्या। कुणीतरी देवाची मूर्ती आणून बसवली, कुणी जयपूरहून मूर्ती आणल्या, कुणी ज्योतिबावरून आणल्या, कुणी पंढरपूरहून आणल्या। त्याचा इतिहास लिखित सापडतो आपल्याला। कुणी तोंडी सांगतं ह्या मूर्त्या आणल्या बसवल्या। काही मूर्त्या मात्र आम्हाला गावच्या लोकांना माहितीही नसतात, कुणी बसवल्या माहिती नसतात, पण कोणतरी बसवणारा असला पाहिजे असं म्हणतात लोक। आणि मग काही मूर्ती काही गावात गेलं तर ह्या स्वयंभूच आहे म्हणतात, त्या आम्हाला बसवलेल्या माहिती नाही। म्हणजे स्वयंभूसुद्धा देव ज्या गावात आहे, तो स्वयंभू देव ज्या गावात आहे ते गाव आधी असलं पाहिजे का नको? ते गाव पूर्वी असलं पाहिजे। असं असणारं एक तत्व आहे आणि ते तत्व म्हणजे ज्ञानरूप ब्रह्म। ते दिसणारं नाही, असणारं आहे, म्हणून त्याला अस्ति रूप असं म्हणतात। आणि त्या अस्तिला आहे आहे एवढंच म्हणता येतं। मग काय आहे, काय आहे अशी काय आम्हाला काही कल्पना करता येईल? काय आहे तर काय सांगता येईल सांगा? अधिष्ठान म्हणावं तर मी या खुर्चीवर बसलो, याचं अधिष्ठान काय तर खुर्ची, खुर्चीला अधिष्ठान काय तर खाली जमीन आहे, जमिनीला अधिष्ठान काय? असं करत करत ह्या शेषाने ही धरणी धरलेली आहे, शेषापर्यंत जाता येईल। शेषाला आधार कोणाचा आहे? क्षीरसमुद्रात आहे, तर क्षीरसमुद्राच्याही खाली कुर्माचा पाठ आहे, कुर्मदेवाची। कुर्मानं हे सगळं धरलेलं आहे। त्याच्या खाली काय असं शोधत बसायचं का ब्रह्मच आहे म्हणायचं आणि गप्प निवंत बसायचं आम्ही? आपण असं समजून घ्यायचं, याचा अधिष्ठानाचा अधिष्ठान शोधत बसायचं नाही। हे सगळं एका ईश्वरानंच निर्माण केलंय असं एक समजायचं, श्रद्धा ठेवायची आणि निवांत पुढला प्रवास करायचा। म्हणून फार चिकित्सा करत बसू नये, वेदवाक्यावर, संतांच्यावर, शास्त्रावर श्रद्धा ठेवावी आणि आपण या ज्ञानरूप तत्वाला जाणून घ्यावं। हे एकदा ज्ञानरूप तत्व आम्ही ज्ञानरूप झालो की महाराज अनुभव आला असं होतं। तोपर्यंत ह्याच्याकरता काहीतरी बोलावं लागतं, काहीतरी सांगावं लागतं। म्हणून परमार्थामध्ये काहीतरी सांगणं, काहीतरी बोलणं एक ठराविक टप्प्यापर्यंत आहे, त्याच्या पलीकडे बोलावं लागत नाही, सांगावं लागत नाही। म्हणून दृढ अपरोक्ष ज्ञान ज्याला म्हणतात त्याला खरं कळणं म्हणायचं, आणि नुसतं शब्दात जे बोललं जातं त्याला परोक्ष ज्ञान म्हणायचं।
परोक्ष ज्ञान हे लौकिक जीवनामध्ये असतं तुमच्या आमच्या, आणि त्याला व्यावहारिक भाषेमध्ये माहिती असं म्हणतात. माहितीला ज्ञान म्हणायचं नाही आणि ज्ञानाला माहिती म्हणायचं नाही. ज्याला ज्ञान झालंय तो माहितीचं बडबडत बसत नाही, आणि ज्याला ज्ञानच झालेलं नाही तो माहितीशिवाय काही सांगत बसत नाही. म्हणून तुम्ही आम्ही जे आता व्याख्यान करतो, प्रवचन सांगतो, ही माहितीच आहे महाराज. याच्याकरता तुकोबाराया त्या काळात म्हणतात, उष्ट्या पत्रावळी करून या गोळा दाखवी ती कळा कवित्वाची. आम्ही गोळा करायचं इकडलं तिकडलं आणि गोळा करून भांडवल सांगायचं. याचा अर्थ सांगू नये असं नव्हे, सांगायला पाहिजे. सांगितल्याशिवाय कळत नाही. काहीतरी स्वीकार करून दुसऱ्या तत्वाचा आम्हाला जाणीव करून द्यावी लागते. म्हणून सांगणं हे शब्दात येतं आणि अनुभव हा शब्दात असत नाही. मला सांगा, एकाच वर्गामधल्या 2 मुली 12वी शिकल्या, पुढं मार्ग बदलले, आणि मग एक गरीब घराण्यातली मुलगी होती आणि एक श्रीमंत घराण्यातली होती. श्रीमंत घराण्यातल्या मुलीला शिक्षणाची दारं खुली होती. ती विद्यापीठाचं शिक्षण शिकत शिकत गेली. काही वर्षानं एकमेकीला फोन वगैरे केले आणि मग कळालं की गरीब होणारी मैत्रीण तिचं लग्न झालं, तिला मुलं झालेली होती आणि ही शिकत PhD वगैरे झालेली होती. ही चांगली उत्तम महाराज एक प्राचार्या होत्या म्हणा, काही होत्या म्हणा. त्यांना मग मराठी भाषेचं प्रभुत्व होतं, शब्दसंभार मोठा होता त्यांच्याजवळ. त्यांनी मग कोणताही प्रबंध लिहिला की त्यांच्यावर लोकांनी काय करायचा, अभ्यास करावा, एवढी त्यांची बुद्धिमत्ता होती. आणि मग त्यांनी माझी आई या विषयावर काय केला, मोठा निबंध लिहिला. आणि मग इतका निबंध महाराज तो प्रसिद्ध झाला, लोकांना आवडला. मला सांगा, माझी आई म्हणून जो निबंध लिहिला त्या मैत्रिणीला जास्त आई कळाली असेल का जिला मुलं झाली तिला आई कळाली असेल? गरीब आहे पण अनुभव आहे, श्रीमंत आहे पण सांगते नसते. मग आम्ही श्रीमंत दिसतोय, अजून अनुभव नाही. पण जोपर्यंत सांगणारा श्रीमंत दिसतोय तोपर्यंत पांडित्य आहे, आणि पांडित्य आहे तोपर्यंत ज्ञान असेल असं तुकोबाराया म्हणत नाहीत. न म्हणे ते ज्ञानी न म्हणे ते पंडित, 80 एका परिचय भावे. तुका म्हणे त्या नमन बाह्यातकारी. तुकोबाराया सांगतात, मी त्याला बाह्यातकारानं पाया पडीन, पण आवडती परी चित्तशुद्धी. त्याची चित्तशुद्धी नसेल तर तो मला मान्य नाही, असं तुकोबाराया त्या काळात सांगतात. म्हणजे तुकोबारायांना आवड आहे, कापडं चांगली घालू नयेत, नटू नयेत, सजू नये असं नव्हे, पण आतला अनुभव असावा. असा अनुभव ज्ञान म्हणजे कळणं, आणि कळण्याला सज्ञान असं म्हणतात. आणि ज्ञान हे महाराज वस्तुनिरपेक्ष असतं, पदार्थनिरपेक्ष असतं, ज्ञेयनिरपेक्ष असतं, त्याला आश्रय विषय असत नाही. आणि ते आहे 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 म्हणून त्याला सत्रूप असं म्हणतात, त्याला सत्ता असं म्हणा. त्या एकाच ज्ञानाची सगळीकडे ही काय दिसते, आपल्याला सत्ता दिसून येते. म्हणून तो नाही असं ठिकाण नाही, ज्ञान नाही असं ठिकाण नाही. आता मला व्यापक भाषेत बोलायचं झालं तर त्याला ज्ञान म्हणावं. ब्रह्म व्यापक शब्दासाठीच वापरलेला शब्द आहे, आणि तोच आम्हाला सगुण रूपानं देव म्हणून सांगितला. जिथं तुम्ही ब्रह्म म्हणाल तिथं भक्तीच्या क्षेत्रात विठ्ठल म्हणायचं. विठ्ठल म्हटल्यानंतर आम्हाला आदर निर्माण होतो, पण ब्रह्म म्हणाल्यानंतर आदर निर्माण होत नाही. म्हणून मोठ्या मोठ्या संतांना जे ज्ञान झालं ते ज्ञान अनुभवानं झालेलं आहे, आणि आम्हा तुम्हाला ते ज्ञान त्यांनी शब्दात लिहून दिलं. ते त्यांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत, आम्हाला कळावं म्हणून. मग मला सांगा, कळण्यासाठी त्यांनी ज्या योजना दिल्या त्या योजनेतच आम्ही अडकून पडायचं, काही ज्याकडं बोट दाखवलंय ते बघायचं? उपाधीतच आम्ही अडकून पडून नाही चालणार. आम्हाला जे कार्य करायचं आहे तिकडे गेलं पाहिजे. म्हणून ही भाषा संतांची वेगळी आणि आम्हाला लौकिक जीवनाची वेगळी. म्हणून एक पारमार्थिक वैभव वेगळा आहे आणि एक लौकिक जीवनातलं वैभव वेगळं आहे. तुम्ही आम्ही जे जीवन जगतो ते भाषेत सुद्धा व्यावहारिक जीवनच आहे. तुमच्या आमच्याकडे शब्दसंपत्ती आहे ती लौकिकातली आहे, संतांच्याकडे शब्दसंपत्ती परमार्थाची आहे, वैभव परमार्थाचं आहे. म्हणून तुकोबारायांचं जगद्गुरुत्व, रामदास स्वामींचं समर्थत्व हे त्या काळात छत्रपतींच्या जवळच होते ते. पण सगळं टाकून छत्रपती त्या काळात त्यांना शरण जाण्याचं कारण काय? तर हे वैभव जगद्गुरूंचं, हे समर्थांचं वैभव मला अजून लाभलेलं नाही. याचा अर्थ शिवाजीराजे कनिष्ठ आणि तुकोबाराया वरिष्ठ असं म्हणायचं अजिबात नाही. छत्रपती लौकिकानं श्रीमंत होते, पण त्यांचा अजून अपपर भाव गेलेला नव्हता, त्यांच्याजवळ अजून सर्व सम्यक दृष्टी आलेली नव्हती. आणि ही येण्याकरता महाराज त्यांना शरण जावावं लागलं. म्हणून दैवी संपत्तीनं श्रीमंत असणारे संत आहेत आणि त्यांची भाषाही तशी श्रीमंत आहे. त्यांची भाषा तुमच्या आमच्यासारखी लौकिकातली नाही. म्हणून ते कळणं दुर्मिळ आहे,
म्हणून संतांची भाषा, संतांचं वाङ्मय कळण्याकरता एक विशेष अधिकार यावा लागतो. आणि ते अधिकार येण्यापर्यंत जे काही करावं लागतं त्याला साधना म्हणतात. तोपर्यंत आम्हाला हा खटाटोप करावा लागेल. समर्थ एक दिवस दृष्टांत सांगतो. केशवस्वामी म्हणून होऊन गेले. समर्थ पंचक म्हणून रंगनाथ स्वामी, समर्थ महाराज आणि निरंजन महाराज असे पंचक होऊन गेले त्यांचे. आणि त्यात केशवस्वामी म्हणून एक त्यांचे अगदी गुरुबंधू होते म्हणा. केशवस्वामींचं हैदराबादमध्ये, आता ज्याला धारापूर जुन्या काळात म्हटलं जायचं, तिथं त्यांची प्रवचनं होते. एका ठिकाणी ते उतरलेले होते. केशवस्वामी प्रवचनं वगैरे द्यायचे, दिवसभर इकडे तिकडे साधना करायचे. आणि एक दिवस समर्थ महाराज काही कामानिमित्त म्हणा, काही त्यांची ईश्वर नियोजन म्हणा, हैदराबादेत गेले. केशवस्वामींना असं वाटायला लागलं कोणतरी समर्थ महात्मा इथं आलेला असला पाहिजे, कारण माझी जातीचे माझं भेटो कोणतरी तपस्वी माणूस इथं आलाय असं त्यांना सारखं वाटायचं. आणि मग त्यांनी आपल्या शिष्यांना, जवळ जिथं राहिले होते त्या लोकांना विचारलं की बाबा म्हणाले इथं कोण असा समर्थ कोण आला आहे का पहा तुम्ही. मग ते कसे आहेत, कोण आहेत हे काही केशवस्वामींनी सांगितलं नाही. मग त्या शिष्यांनी वगैरे तपास करायला सुरुवात केली. मग काही शिष्यांना ते असं जाणवलं की एक बलदंड शरीरयष्टीचे, लंगोटी नेसलेले, दंडकमंडलो आहे आणि भव्य शरीरयष्टीचे समर्थ असे आहेत. त्यांना काय नाव म्हणजे ठाऊक नाही आपल्याला, पण आलेले आहेत एवढं मात्र खरं. मग लगेच केशवस्वामीने सांगितलं की बाबा म्हणाले ते समर्थ रामदासच असतील का, यांची जराशी काय करूया आपण परीक्षा घेऊया. आणि मग केशवस्वामीने काय केलं, एक वाटी दिली आपल्या शिष्याकडं आणि जाऊन त्यांना हे दे आणि असं सांग म्हणाले ही वाटी भरून द्या म्हणून. रिकामी वाटी दिली. आता आम्हाला भरून द्या म्हटल्यावर मग आमच्या लक्षात काय असणार, व चिरमुऱ्यानं द्या, साखरेनं द्या असलंच आमच्या, कारण आम्ही सगळी संसारी माणसं, कशानं भरायचं एवढंच आम्हाला माहिती आहे. आणि मग गेल्यानंतर केशवस्वामींचा तो शिष्य गेल्यानंतर समर्थांना ते दाखवलं. समर्थ म्हणाले बाबा काय सांगितलं, ही वाटी भरून द्या म्हणालेत. समर्थ म्हणाले ज्यानं ह्याला पाठवलं तो फार बलदंड असला पाहिजे, कारण असं उत्तर देता येणं इतकं शक्य नाही. लगेच समर्थ महाराज ते अवतारी सत्पुरुष, त्यांनी सांगितलं बाबा मी भरून देतो ही वाटी, पण आधी रिकामी करून घेऊन ये म्हणून सांग म्हणाले. म्हणजे सांगायचं काय मला आहे, त्या वाटीत रिकामपणा हा आम्हाला दिसतो, संतांना रिकामं काही दिसत नाही. रिकामी वाटी मूळची नव्हतीच, सगळीकडे सर्वत्र सदा सम हे असं परब्रह्म भरलेला आहे. सर्वाघटी राम देहादेही. आणि मग ते चैतन्य महाराज भरलेल्या वाटीत, भरलेली वाटी भरून दे म्हणाले. ते म्हणाले रिकामी करून दे. याचा अर्थ ते भरलेलीही नाही आणि रिकामीही नाही, याचा अर्थ दोन्हीही भाव तिथं नाहीत. म्हणजे भरणंही आमच्याकडून होत नाही, रिकामंही आमच्याकडून होत नाही. मग रिकामं आणि भरणं हे कशावर आधारित आहे, तर आरोप केलेला आहे. परब्रह्माच्या दृष्टीनं मायेवर आहे आणि आमच्या आत्मदृष्टीनं देहावर आहे. म्हणून जन्म मरणाचं जाणं येणं त्या वाटक्यासारखं आहे महाराज. वाटका गेला की मग काय उरतं, काहीच भरायचं उरत नाही आणि काहीच काढायचं उरत नाही. ही भाषा जी संतांची आहे ही पारलौकिक नाही, पारमार्थिक श्रीमंती आहे त्यांची. म्हणून ही अक्षरे नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका, ही अक्षरं नाहीत. आणि या अक्षराच्या बळानंच त्यांनी संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. संतांनी आमच्यावर एवढेच उपकार केले की हे ज्ञान आम्हाला इतकं सोपं करून दिलं. निमित्त फक्त अर्जुनाचं ठेवलं. अर्जुनाचे निव्याचे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे पिढिले जगायचे. की या जगावर बोजा आहे कशाचा, संसाराचा. संसार नावाची गोष्ट आजपर्यंत झाली नाही, होणारही नाही, कधी नव्हतीच. आणि परमार्थ स्वरूपाच्या दृष्टीनं आत्मस्वरूपावर म्हणा किंवा जगदंतपाती संसार कधी झालाच नाही असा एक अजातवाद आहे. जग झालंच नाही असा एक वाद आहे. आणि त्या अजातवादापर्यंत आम्हाला काय करायचे आहे, उंची गाठायची आहे. आणि मग तोपर्यंत जो नाहीच त्याचा बोजा कसा होईल हो मला सांगा. जे जेवणच केलेलं नाही ते जेवण खारट झालंय असं म्हणायचं कसं, या लोकांना पुरवलं असं म्हणायचंच कसं. कमी पडते का काय की, कारण केलेलंच नाही स्वयंपाक, त्याच्याविषयी काय बोलायचं सांगा. जे जग झालंच नाही मग हे असं हे तसं हे कसं. म्हणजे तुम्हाला आम्हाला सांगण्याकरता हे फक्त व्यवहारात बोलण्याकरता त्याने आणलेलं आहे. वास्तविक जे झालंच नाही त्याचं काय जन्मगाव सांगणार, काय त्याचं मूळ सांगणार. म्हणून आपण असा विचार करायचा की हे जग व्यभिचारी आहे, अवस्था भिन्न होणार आहे. हे जग झोपलेल्या अवस्थेत नसतं, जागृतीत तेवढं दिसतं, स्वप्नात तर असतच नाही आणि गाढ सुषुप्तीत गेल्या तर झोपेत नसतंच पुरा.
मग हे काही काळ दिसतं, काही दिसतच नाही, आणि काही स्वप्न तिसरंच दाखवतं. असं जे विचित्र जगत आहे, हे जगत वास्तविक तिन्ही काळात असायला पाहिजे, तर त्याला सत्य म्हणता येईल. ते तिन्ही काळात असत नाही. जागृतीत आत्मा आहे, स्वप्नातही आहे, सुषुप्तीतही आहे. तिन्ही काळात आमचं आत्मस्वरूप आहे, सदैव आहे. मात्र जग मात्र डोळे मिटले की नसतं. बरं, ज्याला भूल दिलेली आहे त्यालाही हे जग नाही. झोप ही अवस्था आहे, मी मान्य करतो, पण ज्याला भूल दिली त्याला कुठं जग आहे? बरं, भूल ही दुसऱ्यानं दिलेली असेल, पण एखादा वेडा मनुष्य असेल तर त्याला कौलगही कळत नाही, आईही कळत नाही, वडीलही कळत नाही, घरही कळत नाही, त्याच्या दृष्टीनं जगही असत नाही. म्हणजे हे जग महाराज वेड्याला कळत नाही, भूल दिलेल्याला कळत नाही, झोपी गेलेल्याला कळत नाही, स्वप्नात गेलेल्याला कळत नाही, आणि भ्रमिष्ठ माणसाला कळत. मग याचा अर्थ हे जग भ्रमरूप असलं पाहिजे. म्हणजे हे सगळं भ्रमरूप मानणं इतकंसं सोपं, सांगता येण्यासारखं सोपं आहे, पण व्यवहारात मात्र हे भ्रमरूप कसं म्हणायचं सांगा. म्हणून शहाण्या मनुष्यानं यातून मन बाजूला काढायचं, व्यवहारापुरता मान द्यायचा आणि बाजूला व्हायचं. आता मला मगाशी चहा प्यायचा नव्हता, पण दादाने दिला म्हटल्यावर नाही म्हणता येत नाही, काय म्हणायचं. एक कप चहानं काय शरीराचं मात्र होतंय ते होऊ दे, आतापर्यंत भरपूर प्यालोय म्हणायचं, पण विरोध करायचा नाही, म्हणून घ्यायचा, मान द्यायचा तेवढ्या. पण तू मला चहा दिला नाही म्हणूनही भांडायचं नाही, आणि चहा उगाचच दिला म्हणून सगळ्या गावाला सांगायचं नाही. हे जमलं की जमलं म्हणायचं. यातून व्यवहार असा करता आला पाहिजे महाराज की न दिलेल्याची खंत आणि दिला म्हणून त्याची स्तुती करायची नाही. अशा रागद्वेषाच्या पलीकडे ज्याला वावरता आलं त्याला हे ज्ञान मुरलं म्हणायचं. नुरोनिया ठेला असं तिथपर्यंत जाता येईल. म्हणून कळलं म्हणूनही सांगता येत नाही, आणि कळत नाही म्हणून बडबडूनही महाराज जगाला ते कळवून देता येत नाही. असं कळणं आणि न कळणं हे ज्याच्या पलीकडेही ते आत्मतत्व आहे, अशा ज्ञानस्वरूपाला आश्रयाला आम्ही जायला पाहिजे. ज्ञानोबाराही ते सांगतात की हे कळणं इतकं सोपं आहे असं वाटतं तुम्हा आम्हाला, कारण प्रत्येकाचा प्रश्न असा आहे, देव दिसला पाहिजे, दिसत असला तर तुम्हाला दाखवता आला पाहिजे. मला सांगा, दृश्य जग दिसतं तसा देव जर दिसायला असता तर आम्हाला महाराज हे सांगत बसायची वेळ आली नसती. प्रत्येकाला महाराज आपल्या घराकडे नेऊन डोक्यावर हात ठेवून परमहंसांच्यासारखं दाखवता आलं असतं. नाही दाखवता येत. का दाखवता येत नाही? तर आहे हे मात्र म्हणता येतं, पण प्रत्यक्ष दाखवता येत नाही. याला शास्त्रकारांनी साधी विचारसरणी सांगितलेली आहे. आम्ही आपले दृश्य जगातले पदार्थ बघतो, डोळ्यानं पदार्थ दिसतो, दिसलेला पदार्थ तुम्हा आम्हाला महाराज डोळ्याद्वारे दिसतो. दृश्य पुढं आहे, बघणारा द्रष्टा मागं आहे, दृष्टी म्हणजे दर्शन, या तिन्ही त्रिपुटीद्वारे आम्ही तो पदार्थ बघतो. असा देव आपल्याला बघता येत नाही. याचं कारणही ते सांगतात, कारण आम्ही ज्या डोळ्याद्वारे बघतो ते डोळ्याद्वारे बघितलेले सगळे पदार्थ हे नश्वर जगतातले आहेत, नाशवंत जगातले आहेत, क्षणभंगूर जगातले आहेत. आणि मग जे बघितले जाते पदार्थ, तो डोळा मला सांगा, आतापर्यंत आम्ही सगळे पदार्थ बघितले, पण आमचा डोळा आम्ही कधी पाहिलाय का हो? शास्त्रकाराने अगदी साध्या भाषेत पटवून दिलंय. हां, तुम्ही म्हणाल आम्ही आरशात आमचा डोळा पाहिला आहे. आरशात पाहिला तो प्रतिबिंब, खरा डोळा ज्याचा त्याला पाहता आलेला नाही. बघा, तुम्ही डाव्या डोळ्यावर बोट ठेवलं तर ते उलटं दाखवतंय प्रतिबिंब. आभासी प्रतिमा आणि वास्तव प्रतिमा फरक असते, उलटी सुलटी. आणि मग ते प्रतिबिंबातला डोळा वेगळा आणि वास्तव डोळा वेगळा. आम्हाला हातानं डोळ्याला खून करून दाखवता येईल का? डोळ्यानं डोळा बघता येईल? म्हणून डोळा कितीही सूक्ष्म ज्ञानेंद्रिय असलं तरी देखील महाराज त्याचं त्याला रूप पाहता येत नाही. आपुली आपला डोळा पाहता येत नाही, ज्ञानोबारायांनी सांगावं. किंवा या त्वचेंद्रियाला ज्ञान आहे, रसनेंद्रियाला ज्ञान आहे. आमच्या घरामध्ये पदार्थ ठेवलेले असतात भांड्यातमध्ये, काही साखर ठेवलेली असते, काही डाळ ठेवलेली असते, काही ठिकाणी पीठ ठेवलेलं असतं. मग एखादा नौका पाहुणा आला की चहा करायचा झाला तर मग तिथं करणारी वेगळी असली तर अमुक अमुक डब्यामध्ये साखर आहे बघ म्हटलं की मग ती काय करते, सगळे डबे तपासत येते. मला सांगा, डबे सगळे जड असतात, हलवून साखरने डाळ कळत नाही. मग कळणं हे हाताला आहे म्हणायचं, डोळ्याला आहे का डोळ्याच्या मागं काम करणाऱ्या बुद्धीला आहे? ही साखर आहे असं हाताला कळतच नाही महाराज. डाळही तेवढीच जड लागते, साखरही तेवढीच जड लागते, आणि दुसरं काय ठेवलेलं तेवढंच जड लागतं. कळणं हे मात्र बुद्धीला आहे. आणि हे बुद्धीच्या डोळ्यानं ज्यावेळी आपल्याला कळतं ते कळणं संतानापेक्षित आहे. वास्तव तसा देव बुद्धीनंही कळणं शक्य नाही, पण काही गोष्टी अनुमानानं
कळवून घेता येतील आपल्याला. म्हणून बुद्धीच्या डोळा देखावे असं का म्हणतात, कारण ती बुद्धी जर शुद्ध झाली तर ती देवाच्या प्रतिबिंबाला ग्रहण करू शकते. म्हणून परमार्थता मनाचा परमार्थात अजिबात विरोध नाही. मला सांगा, मन वाईट आहे का मनाची चंचलता वाईट आहे? आम्हाला परमार्थ मनाची चंचलता करू देत नाही का मन करू देत नाही? मनाची चंचलता करू देत नाही, आणि चंचलता हा दोष आहे आणि हा रजोगुणाचा आहे. म्हणून आम्ही असते या गुणत्रयातून बाहेर पडून आम्हाला तेथपर्यंत कसं जाता येईल? तमोगुणातून बाहेर पडून रजोगुणात आलो पाहिजे, रजोगुणातून सत्वगुणात आलो पाहिजे. म्हणून तू गुणत्रयाते अव्हेरी, मी माझे मी हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंभ झनी. म्हणून जोपर्यंत आम्ही याचा त्याग करत नाही तोपर्यंत आम्हाला ती व्यावृत्ती करता येणं शक्य नाही. म्हणजे एखाद्या अडगळीत आपली अंगठी पडावी आणि मग तो पसारा आम्ही जसं वेगानं गडबडीनं काय करतो, घाई गडबडीनं काढतो, आणि त्यात अंगठी मिळाली की मग सगळा पसारा एवढा टाकला तरी आम्हाला कसं वाटतं, त्याचं काही श्रम वाटत नाही का? अंगठी मिळाली हे महत्त्वाचं आहे. तसं संतांना या विश्व पसाऱ्यामध्ये तू काय म्हणे, तूची खरा येर वाहुगा पसार, त्यांनी सगळं जग असं बाजूला फेकलं आणि एक पांडुरंग मात्र त्यात पाहिला. आणि ते पाहिल्यामुळे त्यांना इतका आनंद झाला की अंगठी सापडल्यानंतर जसा आम्हाला आनंद होतो तसा तुकोबारायांना आनंद झाला. म्हणजे संतांना त्या आत्मरूपाची यथार्थ ओळख झाली, आणि ओळख झाली की काम भागलं महाराज. ओळख झाल्यानंतर शांती होते, ओळख झाल्यानंतर धावाधाव थांबते, चित्त प्रसन्न होतं, चित्त शांत होतं, नव्हे चित्ताचा चैतन्यात लयच होतो. म्हणून साधना चित्तशुद्धीपासून चित्त स्थिर करणं दुसरा टप्पा, आणि चित्ताचा चैतन्यात लय करणं हे शेवटचं स्थिती आहे. आणि मग चित्त चैतन्य ज्यावेळी लय होईल त्यावेळी मन हे राम झाले, मन हे राम झाले, मग आता करायचं काही उरत नाही. मग हे इतक्यापर्यंत आम्हाला आपण ओळखून घ्यायला पाहिजे. तमोगुणाचा जोपर्यंत जोर आहे तोपर्यंत असं वाटतं आळस कर, कंटाळा कर, झोप घे, कशाला काकड्याला उठायचं, सप्त्यापुरतं झालं आहे, आता घरात गेल्यावर कोण काकडा बघतोय आणि कोण माझ्याकडे बघायला आहे असं होतं आहे. आणि मग आता भजी खाली म्हणजे काय होतं आहे हॉटेलात, कोण मला बघायला यायला लागलं आहे, हे तमोगुणाची लक्षणं आहेत महाराज. कोण नाही बघत असले, कौलगेतली नाही बघितली तरी देव बघतोय महाराज, ही जाणीव असावी. म्हणजे वांग्याच्या झाडाला जरी नाही कळलं तरी देवाला कळतंय कोण तोडून नेतोय तो, अशी एक धारणा आपली असावी. देव बघणार आहे, विश्वत चक्षु आहे, म्हणून त्यानं काय CCTV लावावे अशा अजिबात अपेक्षा धरू नये. तमोगुणाचे व्यवहार आहेत. तमानं काय होतं, तमस्वम ज्ञान मोहनम सर्वदेहिनाम, प्रमाद आलस्य निद्रा, प्रमाद मोह आळस निद्रा हे तमोगुणाचे विकार आहेत. आणि तमोगुणामुळं आम्हाला काय होतं, आळसात पडून राहा असं म्हटल्यामुळं निष्क्रियता येते. निष्क्रियता आलेला जीव कधी महाराज घोर अज्ञानात जाईल, पण तो वर येणं शक्य नाही. म्हणून शहाण्या मनुष्यानं रजोगुणाचा थोडासा आश्रय घ्यावा, थोडंसं कार्य तत्पर व्हावं, आणि आपलं कार्य त्यांनी काय करावं, मग निदान संसारात तरी काही गोष्टी मिळवाव्यात. काहीतरी रजोगुण एकदा प्रबळ झाला की मग संसारातल्या गोष्टी मिळवाव्या अशी हाव निर्माण होते. आणि मग रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम, आशा वाढते, आणि रजोगुणानं मग जीव कर्मप्रवृत्त होतो. आणि असा कर्मप्रवृत्त झालेला जीव मग क्षणभर देखील विश्रांती घेत नाही. मग त्याला काय मिळवावं, स्वर्गसुद्धा मिळवीन अशी आशा असते त्याला. आता हे चांगलं आहे, पण हे देखील एक वेळ काय व्हायला पाहिजे, रजोगुणातला देखील आपला प्रवास आहे तो असते रज लोभाला प्रवृत्त करतं, लोभ प्रमाद तृष्णा वाढवतं. हा रजोगुणी शेवट काय व्हायला पाहिजे, तिथून आपण उठून सत्वगुणात आलं पाहिजे. आणि सत्वगुणात आलं तर मग सत्वाचं एवढं सामर्थ्य असतं, सत्वगुणानं चित्त शांत होतं, सत्वगुणातला मनुष्य शांत बसतो, सत्वगुणातला मनुष्य सातत्यानं प्रयत्न करतो, सत्वगुणाचा मनुष्य कधीही वाईट विकल्प करत नाही. आणि सत्वगुणात एवढं धैर्य असतं की त्याला सतत नाम, सतत जप, सतत ध्यान काही करायला लावा, तो मनुष्य कधी वाईट गुणाचं चिंतणार नाही. आणि हे सत्वगुणाची वृद्धी अशी एकदा वाढली की मग असा सत्वात जो माणूस आहे त्या माणसाला देखील एकमेव असा भ्रम होण्याची शक्यता असते की मी सुखी आहे, मी आता परमार्थात आहे, मला योग्य त्या अवस्थेत मी आहे. आणि मग सुखी आहे असं आम्हाला व्हायचं आहे का सुखरूप व्हायचं आहे?
सुखरूप व्हायचं आहे. सुखी आहे हे देखील एक बंधनच आहे महाराज. आणि मग सत्वगुणाला बंधन म्हणणं इतक्यापर्यंत आमची उंची गेलेली नाही महाराज, कारण आम्ही अजून रजोगुण तमोगुणातच आहोत. सत्वगुणाला बीडी म्हणायचं झालं तर फार अभ्यास करावा लागेल. आणि मग तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निश. सत्वगुण हा परमार्थाला साधक आहे, साह्य आहे. म्हणून सत्वगुण वाढला की शांत वृत्ती होते. आणि शांत वृत्तीचा मनुष्य महाराज मग विकल्पच करत नाही, मग संकल्प कुठला करील. म्हणून मग तिथं वासना कार्य करत नाही. वासना कार्य करत नसल्यामुळे झोप चांगली लागते. झोप चांगली लागते, शरीर प्रफुल्लित होतं. चांगला आहार सेवन केल्यामुळं शरीराला तेज राहतं, बल इंद्रिय कार्य करतात चांगली. आणि मग ज्याची सत्वगुणात वृद्धी झालेली नाही तो मनुष्य सहजासहजी काय करतो महाराज, थोडेसे रजोगुणात उतरला की मग थोडासा सत्व आणि थोडंसं रजोगुण यांचं मिश्र जर झालं, काय गुणाचं मिश्रित झालं दोघे जण सत्व आणि रज, तर तो मनुष्य दिसताना परमार्थ करतो असा दिसतो, पण वास्तव तो परमार्थ असत नाही. त्यामुळं फार गुणाचं अतिक्रमण फार आमच्याकडं आहे. म्हणून गणपती अथर्व शीर्षामध्ये त्वम अवस्थात्रयातीता त्वम गुणत्रयातीता, आम्हाला याच्या पलीकडे जायचं आहे. सत्वगुण चांगला आहे परमार्थाला, पण सत्वगुण शांती देत असला तर तो महाराज मी सुखात आहे असं आम्हाला बांधतो. त्यामुळं आम्हाला कोणी जरी विचारलं तरी तुम्ही परमार्थात काय करता, मग मी इतकी वारी केली, मी इतकं तप केलं, मी इतकं जप केलं असं आम्ही बडबडून दाखवतो. हे देखील महाराज एक मोठं काय आहे, अहंता टिकते. आणि हे अहंता जिथं मोडीत येते तिथपर्यंत प्रवास करायचा. म्हणून गुणत्रया त्या अव्हेरी, 3 गुणाला अव्हेर करायचा. म्हणजे गुण टाका असं नव्हे महाराज, गुणाचे विकार टाकायचे. गुण टाका म्हटलं तर प्रकृतीगत आहेत, ते कसे टाकता येतील हो. तमोगुण संपूर्ण टाकला तर मग आम्ही झोपणार कसे, रजोगुण टाकला तर व्यवहार करणार कसा, आणि सत्वगुण टाकला तर मग नामजप करायचा कोणी. गुण टाकायचे नाही, गुणाचे विकार टाकायचे. आणि गुणाचे विकार टाकणं महाराज हा प्रतिबंध आहे. म्हणून गुण वाईट नाहीत, पण गुणाच्या संगतीनं जो आम्ही व्यवहार करतो तो वाईट आहे. एखाद्याला मला पाणी आणून द्या असं जर मी म्हटलं, पाणी पेल्यातनं आणून देत असेल एखादा मुलगा समजा, तर मी त्याला पेला बघितल्यानंतर पेला कशाला आणलास म्हणून जर मी दरडावून त्याला बोललो, अहो पाणी प्यायचं म्हटल्यावर काय पाहिजे, पेला पाहिजे, तांब्या पाहिजे, काय त्याला मी तांब्या मागितला नाही, खरं तू पाणी मागितलं आणि तू तांब्या कशाला घेऊन आला, जर मी जर बोलायला लागलो तर मूर्खासारखं होईल का नाही हो. सांगण्याचा हेतू काय, तमोगुण पाहिजेच. पाहिजे त्यावेळी महाराज कायदेशीर काही गोष्टी करत असताना तुम्हाला राग आलाच पाहिजे की, नको त्या गोष्टी जर महाराज आमच्या धर्माविरुद्ध व्हायला लागल्या तर तुम्हाला क्रोध आलाच पाहिजे. त्या वृत्ती त्या आहेत, आणि त्या वृत्तीचे लोक त्यावेळी, भगवान शंकर ही प्रलय काळाचं रूपच आहे. मग रुद्र हे नाम तुम्हा उग्र संहारासे, पाहिजेच तमोगुण. रजोगुणही पाहिजे उत्पत्ती करता, सत्वगुणही सांभाळण्याकरता पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी दैवी प्रकृतीच्याच आहेत. आणि मग ही प्रकृती आपण आपल्यात कशी कार्य करते हे आपण तपासणं म्हणजे आपलाच परमार्थ आपण तपासण्यासारखा आहे. म्हणून आपला अहंकार किती बळावलेला आहे, आपला अहंकार किती कमी झाला हे ज्याचं त्यानं साधकानं आपणहून तपासायचं. आणि मग ह्या शुद्ध ज्ञानाच्या आश्रयाला तिथपर्यंत जाण्याकरता हे सगळे बोजे टाकत जायचं महाराज. आम्ही संसार वाईट अजिबातच नाही, पण त्याचा बोजा वाईट आहे. एखाद्या मोठ्या घरातल्या स्त्रीनं 4 मुली असाव्यात, मुलं असावीत, लग्न वगैरे करून द्यावी, भराड वगैरे सगळं कार्य करावं, त्यांच्या नातवंडापर्यंत महाराज त्यांची बाळंतपणा करावी. आणि मग ती सांगत असते सगळ्या घरात, सगळीकडे जाईल त्या पाहुण्यामध्ये, मी 4 मुलींचं एवढं सगळं केलं, मुलांचं एवढं केलं, पण कुणालाच काही कमी केलं नाही, एवढा माझा अनुभव आहे, असं जर सांगत फिरली, मला सांगा ती मुलं त्यांना मुलं झाली तरी देखील ती म्हातारी काय करते हो, सांगत फिरते. लग्न किती वेळ काळी झाली हो, 50 वर्ष झाली या गोष्टीला, तरी सुद्धा ती म्हातारी सांगते. मग सांगण्याचा बोजा जास्त आहे काय केलेल्याचा बोजा जादा? असा संसार वाहतात डोक्यामध्ये. आणि हा ओझा आहे महाराज, हे संसारा एवढे थोर ओझे फिडले जगाचे. अर्जुनावर जे ओझं होतं ते मी मारतो हे होतं का युद्धाचं होतं? मी मारतो याचं ओझं जास्त होतं महाराज. म्हणून आपोआप निष्ठलं. काय सामर्थ्य आहे मोहाचं पाहत्या, इतकं सामर्थ्य आहे. अर्जुन न भिणारा वीर आहे, धनुर्धारी आहे तो. आणि ज्यांच्या समोर उभारला तर काळही महाराज त्याला दचकेल एवढं सामर्थ्य असणारा अर्जुन. पण मी मारत आहे मरताचा भ्रम झाला. आणि म्हणून अर्जुनाच्या निमित्तानं देवानं हे आम्हाला सगळं निमित्त केले महाराज. अर्जुन एवढे अज्ञानी नव्हते.
आणि एवढं समग्र ज्ञान अर्जुनासारखा घेणारा महात्मा त्या काळात होता म्हणून देवाला सांगावंसं वाटलं. नाहीतर देवाचं समग्र ज्ञान घेण्याकरता जीव अजिबात लायकीचा नाही. जीवाला देव बघणं ह्या डोळ्यानंही शक्य नाही आणि अनुभवानंही शक्य नाही. का? एवढ्या दैवी संपत्तीवान महात्म्यांना सुद्धा कष्ट घ्यावं लागतं. जगद्गुरू शंकराचार्य यांना, जगद्गुरू तुकोबारा यांना त्या देवाकरता इतकी भांडणं करावी लागतात. मग तो देव दर्शन देतो, साक्षात्कार देतो. तो मग आम्हाला सामान्य जीवाला तो बुद्धीनंही कळणं शक्य नाही. म्हणून आपण भगवत उपासना करत राहायचं, ध्यान करत राहायचं. विश्वास आणि श्रद्धा ही मात्र आटोकाट त्यांच्यावर ठेवावी. आणि हे असंच का म्हणत हुज्जत घालत बसायचं नाही, कारण ते तसंच असणार महाराज. कारण ह्या गोष्टी जगतामध्ये आल्यानंतर स्वीकारणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपलंही अन्न मान धन या गोष्टी स्वीकाराव्यात. कुणाशी स्पर्धा, ईर्ष्या, मत्सर असा न बाळगता ह्या गोष्टी दैवी सगळं त्याच्या सत्तेवर हे चालत आहे. हीच ईश्वर शरणागती. ईश्वर शरणागती का म्हणजे लोळत जाणं, लांबडवून पाया पडणं असं काही नाही महाराज. हे त्याचं आहे, हे त्यानं मला दिलेलं आहे. माझ्या कर्मानुसार मला कौलग्यात जन्म दिला, माझ्या पावित्र्यानुसार मला मुलं बाळं दिली, माझ्या पावित्र्य आचरणानुसार मला पत्नी दिली आणि मी त्याच्याबरोबर हा व्यवहार करून मला सद्गतीपर्यंत जायचं आहे. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. आणि मग कोणत्याही गोष्टीनं जावा, वैराग्य नावाची तुम्हाला साधना करून बळकटी रूप एक साधन मिळालंच पाहिजे. आणि त्या वैराग्याचीच परिपूर्ती व्हावी म्हणून हे सगळा खटाटोप करायचा आहे. तोपर्यंत हे सगळं करावं लागेल. म्हणून मी हे पहिलं ओझं, याला अहम इथे प्रथम अध्यास आहे म्हणतात. याला अहम बंद म्हणावा. आणि मम म्हणजे माझे. मी म्हटलं की माझं आपोआपच आपल्या अंगावर येऊन बसतं. म्हणून मी माझे हे ओझे आहे म्हणतात. न धरी टाके परते ओझे, भावबळे फलती बिजे बाप रखमादेवर विठ्ठली. की हे प्रत्येकाजवळ आहे. अर्जुनाजवळ होतं, अनेकांच्या जवळ होतं. संतांनी मात्र अगदी याला जाता जाता सहजच काय केलं, टाकून दिलं. याज्ञवल्क्य 2 स्त्रियांचा संसार करत होते. जगद्गुरू तुकोबारा या 2 पत्नींच्या बरोबर संसार झाला. नाथांच्या जवळ गर्भश्रीमंती होती. एवढं असून देखील त्यांनी मी नि माझं कधी म्हटलं नाही. म्हणजे याचा अर्थ यमधर्म हा संसार करणाऱ्याला मारत नाही, तो मी संसार केला म्हणणाऱ्याला सोडत नाही. एवढं अगदी पक्क लक्षात पाहिजे. मी करतो म्हटलं की चुकलं महाराज. आणि हा मी अनेकांना गुंतवत आलेला आहे. एका राजवाड्यामध्ये महाराज एक तटबंदी होती मोठी आणि तटबंदीला राजसैनिक सेवक पहारा देत होते. त्या सेवकाला एक दिवस अशी दुर्बुद्धी सुचली म्हणा. राणीवसा जवळ होता आणि मग तिथं राणीने खुंटीवर ठेवलेला हार खिडकीतून हात घालून कसा तरी काढता येईल आणि मला माझी श्रीमंती वाढवता येईल, माझं जीवन सुफळ होईल म्हणून त्यानं महाराज एक कल्पना काढली. आणि ती कल्पना सत्यात उतरण्याकरता त्यानं मग प्रयत्न केले. मग चिरेबंदी वाडा कसं जायचं. मग दोन्ही दर्जामध्ये त्यानं 2 खिळे ठोकले आणि एक खिळा ठोकून त्यावर पाय ठेवायचा, दुसऱ्या खिळ्याला हात धरून चढायचा. असं त्यानं प्रयोग केला कोण नसताना. आणि मग नेमकं एक दिवस महाराज त्या पद्धतीनं त्यानं अट्टल गुन्हेगारासारखी त्या राणीवस्यात जाऊन चोरी करून आपला तो रत्नहाराचा हार घेऊन गेला. हे सगळ्यांना कळालं. पण एवढ्या मोठ्या सेवकाच्या पहाऱ्यामध्ये चोर आलाच कसा हे प्रधानालाही कळेना. प्रधान हुशार होता, सगळी बुद्धी वापरली, काहीच कळलं नाही. 4-8 दिवस जाऊ दिले. राजाचीही बुद्धी तर काहीच पडली, कमी पडली. आणि मग सगळ्यांनी चौकशी करून झाल्यानंतर त्या प्रधानाने त्या सेवकालाच विचारलं की बाबा म्हणाले इतके दिवस आम्ही फिरलो पण तुला देखील तो कसा दिसला नाही चोर. आणि मग त्याच्याशी महाराज थोडंसं बोलणं चालणं वाढवलं प्रधानानं त्या सेवकाबरोबर, जो न चोरून नेलेला हार होता त्याच्याबरोबर. आणि मग त्या सेवकानं मग बोलण्यात महाराज घनिष्ठ संबंध निर्माण झाले. आणि मग बोलतानाच माणसं अडकतात. हे सगळ्या जगात तुम्हाला माहिती आहे. हे बोलतात म्हणून पोपट अडकतोय असं अजिबात नाही. चांगले पोपट बोलताना अडकतात. हे सगळे आम्ही बोलणारे पोपटच म्हणा. आणि मग तो अडकला कसं तर म्हणाले कसा गेला असावा हा चोर. मग त्यानं सांगायला सुरुवात केली. यात काय अवघड आहे म्हणाले. या दर्जेमध्ये 2 खिळे ठोकले असतील, धरत चढत गेला असेल. मग तुला ते करता येईल काय. आता ते मला येईल करता म्हणाला, काय हरकत नाही. पण त्यानं जिथं खिळे ठोकलं होतं तिथंच त्यानं ते करून दाखवलं प्रात्यक्षिक. आणि मग म्हणाले चढला असेल बरोबर आहे पण 2 खिळ्यावर उतरला कसा. तर त्यानं सांगितलं वरचा हात धरायचा, खायला पायाचा खिळा खाली खोवायचा, वरला हात सोडायचा, खाली धरायचा, असं त्यानं जिन्यासारखा क्रम सांगितला. आणि शेवटचा खिळा काढताना महाराज तो चोरी करताना पडलेला होता सेवक. आणि त्याच्या लक्षात आलं नाही. शेवटचा खिळ्यावर पाय दिल्यावर मी पडलो म्हणाला. आता मला सांगायला लागला आता कृती कुठली. मी पडलो एवढ्या मी मुळे महाराज त्याचा घात झाला. चोरी पचलेली होती पण ते सांगताना विस्मृतीत गेल्यामुळं
मी न एवढा मोठा त्याच्यावर आळ नाही, खरोखरच गुन्हा सिद्ध केला. तसं तुमचं आमचं वास्तविक आम्ही मूळचेच मी वासुदेव तत्वता, मूळचेच ब्रह्मरूप आहोत. फक्त आम्हाला श्रीगुरूंनी सांगायचं आहे तू ब्रह्म आहेस. श्रीगुरु तरी काय करतील महाराज, आमची तयारी असेल तर ते सांगतात, पण आमची ते डिक्लेअर करायचं म्हणतात. एखादा आता निकालपत्रक तयार झाले की सगळे प्रमुख लोक काय करतात, तो शिक्षणात तज्ज्ञ म्हणा शिक्षणातले, की निकालाची तारीख जाहीर करतात. तारीख जाहीर करायचे त्याच्या अगोदर निकाल तयार असतो का नाही? निकाल तयार असतो आधी, फक्त जाहीर करायचा ती तारीख ठरलेली नसते. म्हणजे त्या तारखेला तो जाहीर केला त्याच्या अगोदर निकाल तयार आहे. तसं श्रीगुरूंनी तत्वमशी सांगायच्या अगोदर तू कोण आहेस, ब्रह्म आहेसच, फक्त आम्हाला ती जाणीव झालेली नाही. म्हणून श्रीगुरूंच्याकडून हे घेई तोपर्यंत एक श्रीगुरूंची सहाय्यता पाहिजे, एक शास्त्राची सहाय्यता पाहिजे, आपलं अंतःकरणही तसं शुद्ध व्हायला पाहिजे. आणि ह्या चित्तशुद्धीद्वारे आम्हाला तिथपर्यंत काय घ्यायचे आहे, उडी घ्यायची आहे. म्हणून ह्या ज्ञानाचा आश्रय घेत असताना आपल्या जीवनाचा आभास जाणून घ्यायला पाहिजे की मानवी जीवन किती नश्वर आहे, किती आमचं आयुष्य तकलादू आहे, आमच्यात यात काय काय आम्ही साठवायला पाहिजे. ज्या गोष्टी देव न लगे साठवणाचे रुधले जागे म्हणतात, की यामध्ये साठवायचा आहे देव, पण तो पसारा जो गोळा केलेला आहे त्या पसाऱ्याला फार किंमत द्यायची काय, जे साठवायचं त्याला किंमत द्यायची. काय साठवायचं आहे नेमकं, हा विवेक झाल्याखेरीज निवड म्हणतात याला. आणि हे परमार्थातलं पहिलं साधन आहे. विवेक झाल्याखेरीज वैराग्य उत्पन्न होणंच शक्य नाही. मला पंढरपूरला जायचं झालं तर मग गाडीनं जावं, रेल्वेनं जावं का मोटरसायकलनं का फोर व्हीलरनं जावं, घरचे असेल तर मग दुचाकी असे ना का, निवड होई तोपर्यंत महाराज गोंधळ असतो. आणि एकदा निवड झाली की मग रेल्वेही गेली, मोटरगाडीही गेली, सायकलही गेली, आता मी दुचाकीनं मी जाऊ शकतो. अशी निवड झाली की मग कार्य करायला वेगानं सुरुवात होते. म्हणून असं निवडणं म्हणजे वेगळं वेगळं करता आलं पाहिजे. तसं एक ज्ञान आहे, एक अज्ञान आहे, एक विज्ञान आहे, हे सगळं प्रपंच ज्ञान आहे. ह्या ज्ञानात खरं ज्ञान कोणतं, की कोणत्या ज्ञानाचा आश्रय घेतल्यानंतर मी मुक्त होईन. म्हणून ही सगळी ज्ञानं त्यांचा धिक्कार करतोय असं नाही, ही प्रपंचगत ज्ञान आहे. आणि या ज्ञानामध्ये फार फार काय करता येईल, तुम्हाला देशाची सेवा करता येईल, वकिली करता येईल, समाजाची सेवा करता येईल, डॉक्टर होता येईल, अन्य शिक्षण क्षेत्रात प्रवेश घेऊन मोठं उत्तुंग काम करता येईल. पण यानं मुक्त होईल असं म्हणता येणं शक्य नाही. त्याच्याकरता काय करावं लागेल, मी कोण आहे असा याचं आधी ज्ञान झालं पाहिजे. आणि हे प्रमुख ज्ञान ज्याला झालं त्याला इतर ज्ञानं झाली काय आणि न झाली काय हे सारखंच आहे. एक तुमच्या परिचयाचा दृष्टांत आहे. जुन्या काळामध्ये एक मोठा महाराज हुशार तरुण शिक्षणाकरता बाहेर गेला, शिकला, पुष्कळ विद्यात पारंगत झाला, सगळ्या विद्या शिकत शिकत एक दिवस त्याला गावाची आठवण आली. श्रावण महिना आलेला होता, श्रावणात तो आपल्या गावाकडं आला. गावाकडं आल्यानंतर पावसाळ्याचे दिवस, नावेतून पलीकडं जायचं, पाऊस ओसरलेला होता. अशा वेळेत मग गावातल्या नावेत उतरल्यानंतर मग फळ्या वगैरे सगळ्या मळलेल्या, राड झालेल्या, नदीच्या मातीनं अशा घाण झालेल्या. मग तो कोळी होता, त्या कोळ्यानं काय केलं, कोळ्याच्या मुलानं, की बाबा म्हणाले तुम्ही चांगले शिकलेले दिसता, आचार्य आहात, तुम्ही काय करा, या घाणीत बसण्यापेक्षा मी माझं इथं काय पोतं टाकतो, त्यावर पोत्यावर बसा. बसला फळीवर पोत्यावर. आणि मग तो सगळ्यांना बोलायला लागला, शिकून आलेला हा आचार्य, की म्हणाले बाबा तू कितवी शिकलास, काय शिकलास, तर मी कुठले शिकू म्हणाले, माझ्या पोटाची गुजराण करण्याकरता वडिलांरजित हा व्यवसाय करत आहे. मग त्यानं सांगायला सुरुवात केली, हे शिक्षणामुळं असं काय होतं, विद्या मुक्त करते, विद्या ऊर्ध्वगामी करते, विद्या शिकलं पाहिजे तुम्ही. आणि असं पोटाच्या नादानं, संसाराच्या नादानं तुम्ही शिकला नाही, हे वाईट केलं तुमच्या जीवनाचं, तुम्ही मातीमोल जीवन केलं, असं सांगत 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 महाराज मग त्याचे ते शब्द, भौतिकशास्त्र शिकलं पाहिजे, रसायनशास्त्र शिकलं पाहिजे. त्या पोराला डब्यात खडं घालून वाजवतेल्यासारखं वाटायला लागलं, कारण हे शब्द कधी त्यांना ऐकलेले नव्हते. हे काय खाडबाड बोलायला लागलाय म्हणाला, मला तरी काय यातलं ज्ञान नाही. आणि मग जवळ त्या बायका, काही मुलं अशी बसलेली महाराज, काही शेताला आलेले मजूर. आणि मग कर्मधर्म संयोगानं मध्यावर नाव आल्यावर मोठ्यानं वादळ आल्याने महाराज नाव फिरायला लागले. आता मग त्यानं त्या मुलानं सांगायला सुरुवात केली, महाराज तुम्ही सगळ्या विद्या शिकला बरोबर आहे, पण आता वेळ बाका आलेला आहे, प्रसंग वाईट आलेला आहे, तुम्ही पोहायला शिकलाय काय सांगा म्हणाल. नाही एवढंच शिकलो नाही म्हणाला. मग तुम्ही सांगितलेलं सगळं खरं आहे म्हणाला, माझं जीवन मातीमोल झालं हेही खरं आहे, सगळं खरं आहे. हे माझं मातीमोल जीवन जरी झालं तरी मी पुढं जगायला मी जिवंत तरी राहीन, तुम्ही जगायला जिवंत राहणार
नाही. एवढ्या विद्या घेऊन तुम्ही मरणार म्हणाले. कधी? आत्ताच मरणार म्हणाले. का? तर आम्ही उड्या टाकून पोहून जाऊ शकतो, तुम्ही पोहून जाऊ शकत नाही. मला सांगा, एक तरण्याची क्रिया नसल्यामुळं नदीतून पार येता येत नाही, तसं भवसागरातून पार पडायचं झालं तर आत्मज्ञानरूपी आम्हाला ज्ञान काय करायला पाहिजे? आता हे साठवावं, घ्यावं, मिळवावं असं म्हणावं लागतं. वास्तविक इथं साठवायचं नाही, मिळवायचं. ते काय टाकीत पाणी साठवायचं आहे? साठवलेली गोष्ट जात असते महाराज, व्यय होत असतो. साठवायचं नाही. आता साठविला हरी असं ते म्हटलेलं आहे, कारण त्या गोष्टी आम्हाला पटवून देण्यासाठी व्यवहारातली उदाहरणं त्याने दिली. साठवायचं सांगा कुठं आहे त्याला? नाहीच असं ठिकाण ते साठवण्यासारखं. फक्त विशेष रूपानं तो कळला पाहिजे. हरी परमात्मा सामान्य रूपानं माहिती आहे आम्हाला. आम्हाला सामान्य मी फक्त एकनाथ आहे, मी गुरव आहे, मी मळग्याचा आहे, एवढंच ज्ञान आहे. पण मी ब्रह्म आहे असं कसं ज्ञान आहे मला? नाही होत. आणि तसं म्हटलं तर महाराज मग आम्हाला इस्पितळात दाखल करतील. मी ब्रह्म आहे असं नाही कोण पटवून घेणार. आणि मी सच्चिदानंद ब्रह्म आहे हे कळण्यासाठी ही वरली आवरणं असते 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 हे पसारे टाकावे लागतील. मी देह म्हणजे मी नव्हे, हे शरीर प्राण म्हणजे मी नव्हे, मी मन म्हणजे मी नव्हे, बुद्धी म्हणजे मी नव्हे, हे वरले देखावे सगळा हा पसारा टाकत आल्यानंतर मग एक अवशिष्ट उरेल, ते शुद्ध ब्रह्म असेल. आणि मग हे असं का सांगावं लागतं? तर बुद्धीला अजून तसा विवेक झालेला नसतो. हे वेगळं करणं, राजहंसाला जसं दूध वेगळं करता येतं तसं कावळ्याला करता येत नाही. त्यात चोचितच सामर्थ्य आहे. तसं ज्याला हे सामर्थ्य दिलंय ते मानवी शरीरच आहे महाराज, इतरांना हे अजिबात नाही. पण आम्ही मानवी शरीर दिलेलं आहे, हे एक श्रीमंत शरीर आहे. ब्रह्मदेवाची फॅक्टरी आहे असं समजा, मॉल आहे असं समजा. आम्ही खरेदीला गेलो की मोठी माणसं मोठ्या वस्तू खरेदी करतात, मोठ्या दराच्या. त्यांना गरजा आहेत किंवा न भाग तो वेगळा. एखादं घर बांधायचं झालं, श्रीमंत मनुष्य सगळ्या सोयीने युक्त घर बांधतो, आपल्याला लागेल तसं घर बांधतो. आणि मग त्याच्या दृष्टीनं तसं त्याचं वैभव असतं. मग श्रीमंतीचं घर वेगळं, श्रीमंतीचं राहणं वेगळं, त्याचे सगळे शौक वेगळे असतात. गरीब माणसाचं घर छोटं असतं, त्याचे सुखसोयी साधनं छोटे असतात. असं प्रत्येक ठिकाणी असंच आहे महाराज. मग तुमचं आमचं घरही असं आहे. पंढरीच्या वारकऱ्याचं घर वेगळं आहे, पंडित ज्ञानीपुरुषाचं घर वेगळं आहे, जीवनमुक्ताचं घर वेगळं आहे, एखाद्या महाराज योगी पुरुषाचं घर वेगळं आहे. ही घरच आहेत. हे ब्रह्मदेवाच्या क्षेत्रातलीच नव्हे, काही घरं वेगवेगळी आल्यात तुम्ही आम्ही. मग यात किंमत वेगवेगळी काय हो? चांगदेवांना किंमत वेगळी होती, ज्ञानोबरायांना किंमत वेगळी, मुक्ताईंना किंमत वेगळी, निवृत्तीनाथ दादांना किंमत वेगळी. अशी किंमत वेगवेगळी असण्याचं कारण काय? तर त्यांच्यात ते वैभव वेगवेगळं होतं. तसं आमच्यात देखील जो चांगला पटाईत बोलणार आहे तो व्याख्याता बनला, एखादा चांगला पटवून देणारा आहे तो कुशल काय ठरला हो? वक्ता ठरला. मग त्यात एखादा अनुभवी ठरला. हे सगळे महाराज किंमत एकमेकाची वाढली. ज्याला काहीच येत नाही त्यानं मग ऊस तोडायचा आमच्यासारखा, तोडून कारखान्याला घालवत राहायचं. हेतू इतकाच की आम्हाला त्यातलं काही येत नाही म्हणून आमची किंमत कमी. सगळं काही सोयीनियुक्त आहे जे शरीर. एखाद्याला गायन चांगलं येतं महाराज, त्याला समाजात मान असतो. एखाद्याला चांगलं विद्वत्ता असते, त्याला मान असतो. आणि ज्याला काहीच येत नाही त्याची किंमत कमी. म्हणजे ही किंमत लौकिक दृष्टीनं कमी जादा आहे, पण परमार्थिक दृष्टीनं अडाणी माणसातही ते तत्व आहे आणि श्रीमंतातही ते तत्व आहे. त्याला गरीब श्रीमंत भेद नाही, उच्च नीच भेदपणा नाही, त्याला जात धर्म वर्ण काही नाही. आणि जे सगळ्यात आहे रूपानं आहे त्याचं अस्तित्व तुम्हाला सांगता येत नाही, ते मान्यच करावं लागेल. आणि त्यांनी मांडलंय म्हणून आपण मानायचं. याला श्रद्धा असं म्हणायचं. सत्य म्हणजे श्रद्धेला निम्म त्याचं फोड केली श्रद्धा शब्दाचं, तर सत्य त्या सत्ताचं तुम्ही धारण करा, सत्यालाच काय करा? धारण करा. म्हणून वेदांत वाक्य गुरु ईश्वर यांच्यावर निरंतर अशी श्रद्धा ठेवणं. आणि त्या श्रद्धेनं महाराज आपण काय करत राहायचं? विवेकानं विचार करायचा, मला ग्राह्य काय. आणि मग आस्ते आस्ते हा पसारा बाजूला झाला की मग त्याच्याविषयी वैराग्य उत्पन्न व्हा असं म्हणायची गरज भासत नाही. फ्रीजमध्ये भरपूर साहित्य भरून ठेवलं आहे आमच्या. हे उद्या खायला येईल, हे परवा खायला येईल. मग त्यात खाण्याचे पदार्थ बाजूला ठेवलेले असतात. आणि मग एक दिवस आवडलेला एखादा पदार्थ ठेवलेला असतो आणि बाहेरून ठेवलेला पदार्थ त्याला ढकलून आत नेऊन दडवून ठेवतो. आणि मग 4-8 दिवसानं काढलं की कळतं, अरे बासुंदी खायचीच राहिली. मला सांगा, ती बासुंदी तिची ती दडून बसली का आमच्या अज्ञानामुळे राहिली? हे खाण्याचे पसारे सुद्धा आम्हाला कळत नाही. आम्ही आणलेली वस्तू डबल आणतो घरामध्ये. याचं कारण काय हो? पसारा वाढलेल्याचं कारण आहे. म्हणून इथं सुद्धा परमार्थामध्ये फार पसारा वाढवत बसू नये.
एका ग्रंथाचा पाठला केला तरी काम होतंय, एका संतांच्या मागे गेलं तरी काम होतंय. म्हणून फार काही सगळे संतच अभ्यासायला पाहिजे असं काही नाही. एखादा शास्त्रीय ग्रंथ घेतला तरी आपली बुद्धीचा निश्चय व्हायला काय हरकत नाही. म्हणून तुम्ही आम्ही श्रद्धेनं विवेकयुक्त विचारानं काय करूया, असते असते याचा त्याग करूया. त्याला वैराग्य म्हणतात. आणि मग या वैराग्यासाठी मग टाकून देण्याची इच्छा म्हणावी, सोडता आलं पाहिजे. आणि मग हे असं सोडणं कुणाकुणाला जमलं त्याच्यासाठी फार मोठ्या कथा आहेत महाराज. मच्छिंद्रनाथ आसाम भागात गेले, स्त्री राज्यात गेले, तिथं त्यांना शोधण्यासाठी गोरक्षनाथ गेले, ह्या सगळ्या कथा. तिथून मच्छिंद्रनाथ बाहेर पडले, स्त्री राज्यातून बाहेर शिष्यानं काढलं, येताना वीट आणली झोडीतून, ती झोडीतली वीट गुरुसारखे बघायचे. म्हणजे एक सोन्याचा, स्त्रीचा, या गोष्टी महाराज त्यांच्याकरता नाहीत, या गोष्टी कोणाकरता आहेत, आमच्याकरता आहेत. सोन्यातून बाहेर पडता आलं पाहिजे, कामिनीतून बाहेर पडता आलं पाहिजे, लौकिक मान सन्मान कीर्तीतून बाहेर पडता आलं पाहिजे. कीर्ती ही हवीशी वाटते, ती भगवंताबरोबर निघून गेलेली आहे. भगवान श्रीकृष्ण गेल्यापासून कीर्ती नावाची इथं अजिबात स्त्री राहिलेली नाही. आता आहे ती कीर्तीची सावली आहे, नाथबाबा सांगतात. मग तिच्या सावलीत एवढे जर दिवे चमकतात तर अस्सल कीर्ती किती महाराज वैभव संपन्न असेल. म्हणून भगवान कृष्णाने जी कीर्तीची सावली ठेवली, त्या कीर्तीची अपेक्षा जे धरतात त्यांना कीर्ती अजिबात वरण करत नाही, त्यांना माळ घालत नाही. आणि ज्यांना कीर्तीला जे आवडतात ते त्याच्याकडं ढुंकूनही बघत नाही. म्हणून कीर्ती नावाची मुलगी अजून अविवाहित आहे असं म्हटलं जातं. का, तिच्या मागं धावणाऱ्याला ती लग्न करून घेत नाही. आणि तिच्याकडं न बघणारे जे आहेत महाराज दैवी संपत्तीनं युक्त, त्यांच्याकडे कीर्ती माळ घ्यायला लावून उभी आहे घालण्याकरता. पण ते अजिबात तुकोबारांच्यासारखा महात्मा म्हणत नाही की तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, किंवा तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेडी मेडी. आम्ही मुक्तिरूपी स्त्रीशी परिणयन केलेले असल्यामुळं आम्हाला कीर्तिरूपी मुलगी चालत नाही. म्हणून अस्सल वारकऱ्यानं अन्न मान धन प्रारब्ध समजून इतर सगळ्या मान दंभ चेष्टा हे महाराज अगदी निकृष्ट आहे असं समजायचं. जे विषय रांधली रससोय जे जेवणारा ठावी होय, हे सगळं अन्न जर देखाव्याचे पदार्थ आहेत महाराज. भागतंय तेवढ्यावर भागवून घ्यावं, निर्वाहापुरते अन्नाच्छादन. आपलं जीवन अकिंचन करायला काय हरकत आहे, अल्प जीवन करी तुका म्हणे साधे हरी. आम्हाला करायचं आहे तर काय, म्हणून जे करण्याकरता आलो त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं. आमचे सगळे संत प्राईम आहेत, ज्ञानोबाराया तुकोबाराय हे महत्त्वाचे आहेत. इथं कोण बुवा महत्त्वाचा नाही, इथं कोण कीर्तनकार प्रवचनकार महत्त्वाचा नाही. याचा अर्थ त्यांचा धिक्कार करा असं नव्हे. आपला कायम असा रोख असला पाहिजे महाराज. मी ज्या गावात जाईन, आपण तुम्ही जिथं असाल तिथं ज्ञानोबा तुकोबाशिवाय तुम्हाला कोण प्राणप्रिय असता कामा नये. नाहीतर मग काय होतं आहे महाराज, सगळं सांगायचं नाही, कपडे नवी घेतली नाही, काय कपडे चांगले आहेत म्हटलं किंमत गेली महाराज. मग पांडुरंगापेक्षा कपडे मोठे आहेत का हो? कुठंतरी मन अडकतंय, इथं आमचा परमार्थ तटतो. म्हणून कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. चित्त बांधलेलं अजिबात असू नये. उपदेश म्हणून सांगते असं अजिबात नाही महाराज. हीच खरी परमार्थाची दिशा आहे. आणि असा साधक तयार झाला की मग आपोआपच ज्ञान तिथं वस्तीला येतं. ज्ञान काय कोण सांगून घेऊन येत नसतं. ती काय वस्तू बाजारात मिळत नाही. नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे अनन्य निराळे द्यावे ह्या, ते मोक्ष का नावाचं काय गाव नाही. तयार झाला माल की महाराज तुमच्याजवळ महाराज अंगात लक्षणं उमटली की ते तेज आपोआपच फाकतं. ज्ञानोबाराया का त्या विठ्ठलपंतांच्या घराकडे जन्माला आले हो? कारण त्यांचं तप तेज तसंच होतं, रुक्मिणी माईंचं आणि विठ्ठलपंतांचं. म्हणून आपल्यासाठी देवानं काय दिलं याचा विचार करावा. शेवटी विवेकानंदांचा दृष्टांत सांगतो. विवेकानंदांचे मित्र सगळे म्हणायचे की तुझ्या वडिलांना तुझ्यासाठी काय ठेवलं आहे. शाळेत चर्चा सुरू झाली की मोठे मोठे श्रीमंत विद्यार्थी म्हणायचे माझ्या वडिलांना माझ्यासाठी घरदार ठेवलं आहे, इतकी स्टेट ठेवली, इतकं काही ठेवलं आहे, इतक्या शाळा बगीचा कॉलेज आहेत असं म्हणायचे. आणि मग घराकडे आले, विवेकानंद म्हणाले माझ्यासाठी काय ठेवलं आहे मला माहिती नाही. आणि ज्यावेळी घरी आले त्यावेळी विचारलं वडिलांना माझ्यासाठी तुम्ही काय ठेवलं आहे. विश्वनाथ दत्त वडील त्यांचे, ते म्हणाले बाबा मी काय तुझ्यासाठी ठेवलं आहे हे तुला बघायचं असेल तर आरशासमोर उभा राहा म्हणाले. आरशासमोर उभारल्यानंतर आत कोण दिसतंय म्हणाले तुला, तर मी दिसतोय म्हणाले. मग हे जे दिसतंय दैवी संपत्ती तुझी, हे शरीर आणि हे जे निर्माण केलंय वैराग्य संपन्न जीवन तुझं, ते आम्ही तपश्चर्या करून तुला उभा केला आहे. हेच आम्ही तुझ्यासाठी केलं, याच्या पलीकडे काय तुझ्यासाठी आम्ही ठेवलेलं नाही. मला सांगा लौकिक संपत्ती एकीकडे ठेवली तर त्यांची तुलना होईल का हो? विवेकानंदाची तुलना धन मान ठेवून होईल? आजही त्यांचे पुतळे परदेशात आहेत. अध्यात्म म्हणजे काय त्यांनी पटवून दिलं. मग मला सांगा जर विवेकानंद अर्वाचीन आले
तुकोबारायांची तुकिता तुलनेसी ब्रह्मत्वास. मग आम्हाला इतरांची तुलना मान्य होते, मग तुकोबाराय का आठवत नाही तो? तर तुकोबारायांचं ते सामर्थ्य अजून आम्हाला कळालेलं नाही. म्हणून तुकिता तुलनेसी सगळ्या गोष्टी बाजूला टाकल्या, पण तुकोबाराय जड ठरले. आणि ज्यावेळी ब्रह्मच तुलनेला आणलं त्यावेळी मात्र तुकोबारायात समतोल तुलले गेले. म्हणून तुकोबारायांचं हे वैभव विवेक आणि वैराग्य संपन्न असल्यामुळं आहे. तुकोबारायांना एवढा मोठा मान का? तर वैराग्य परखड होतं म्हणून. वैराग्य नसेल तर परमार्थ सिद्धीला जाणंच शक्य नाही. म्हणून ह्या ज्ञानाचा आश्रय घ्यायचा असेल तर आधी निवड करता आली पाहिजे. मला काय व्हायचं आहे आणि मी काय करायला पाहिजे आणि काय टाकायचं आणि काय घ्यायचं याचा वैराग्यानं विचार करून पुढं मन आवरायचं, इंद्रिय आवरायची, श्रद्धा ठेवायची, उपरतीनं त्याग करायचा. आणि मग निवांत महाराज मुमुक्षुत्व प्रकट झालं की ते श्रद्धेनं वेदविहित कर्मांची साधनं आपले अभ्यास करत 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 ह्या लोकांमध्ये कोणालाही धक्का न लावता, कोणाचा तिरस्कार न करता अगदी सरळ पद्धतीनं आपल्याला जाता आलं पाहिजे. म्हणून कोणाचाही दुस्वास न करणं, अगदी मान प्रतिष्ठा यामध्ये न अडकता आपण यातून कशी आपल्याला पळवाट काढता येईल याचा अर्थ समाजकार्य करू नये किंवा घडतंय त्यानं मनपूर्वक करायला काय हरकत नाही. पण स्वतःची साधना आधी आपली बलदंड झाली पाहिजे आणि मगच तुम्हाला जगत कल्याण करता आलं पाहिजे. समर्थांना साक्षात मारुतीराय उतरले आणि पुरुष शरणातून बाहेर काढायला लागले गंगेतून टाकळीला. म्हणाले हे करायची काय तुला गरज नाही, तू पूर्वी केलेलं आहेस. रामदास स्वामी म्हणाले नाही, या जगाला कळण्यासाठी मला 12 वर्ष पाण्यात उभं राहावं लागेल. अखंड शरीर पांढरं झालं महाराज, बिंबी खालून पांढरं. म्हणून मारुतीरायांना ते पटलं नाही. अरे तू पूर्वी तयार झालेला आहेस म्हणाले, आता काय करायची गरज आहे? नाही, लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणाले, मला हे करावं लागेल. म्हणजे एवढ्या पूर्ण पुरुषांना देखील या समाजासाठी काहीतरी करताना दाखवावं लागतं. म्हणून तुम्ही मी देखील थोडंसं काहीतरी समाजाला एकत्र आणण्याकरता हे असं करावं लागेल. महोत्सवाच्या निमित्तानं मात्र संस्कार होतात समाजावर, मुलांच्यावर. त्या निमित्तानं दादानी हे सगळं, महाराज हे 3रं वर्ष आहे. ह्या निमित्तानं महाराज ज्या गावामध्ये कीर्तनं मोठ्यांचे आयोजन करण्याचा हेतू इतकाच की त्या लोकांना आम्हाला सामान्य लोकांना त्यांना बघता येत नाही. त्यानिमित्तानं आम्हाला त्या लोकांचा परंपरा, त्यांचं ज्ञान, त्यांचं वैभव बघता येतं. त्यानिमित्तानं हे 3रं वर्ष. त्या 3ऱ्या वर्षाच्या निमित्तानं ही सेवा महाराज हे कल्याणाचंच कार्य आहे. हे एक प्रचार आणि मोठा प्रसार आहे. या निमित्तानं महाराज 4 माणसांचं जीवन जरी उजळून निघालं, निर्व्यसनी झालं, शाकाहारी झालं, पर्यायानं माळकरी झाले, तर महाराज हे पुण्य सगळं ज्याने आयोजन केलं त्यांना लाभतं. कारण इथं 5% 10% नाही महाराज, इथं 50%चा व्यवहार आहे. करविता अर्ध पुण्य लाभे, ज्यांनी करायला सांगितलं त्याला अर्ध पुण्य लाभतं आणि मोडवलं तर दोघंही काय जातात, नरकामध्ये जातात. म्हणून शहाण्या मनुष्याने याचा उच्छेद करू नये. चांगली गोष्ट आहे. परमार्थाच्या दृष्टीनं या ज्ञानाचा आश्रय घेऊन जे महात्मे म्हणजे माझ्या सारुप्याला पोचले ते कधीही या मर्त्य लोकामध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम अशा भ्रमात्मक संसारात जन्माला येत नाहीत. यालाच भवसमुद्र पार होणं असं म्हणतात. पुढती जे तेत गेले ते न घेतीच मागोती पावले महोदती का मिळाले स्रोत जैसे. गंगा समुद्राला मिळाली की ती पुढेही जात नाही का, पुढं जाण्याला मार्ग नाही, मागं येत नाही कारण मागं तिचं काय काम उरलेलं नाही. असं कार्य व्हावं की जिथं गेल्यानंतर मागे पुढं उरता कामा नाही. गंगा समुद्र रूप होते तसं तुमचं आमचं जीवन देखील ईश्वर रूप व्हावं. आणि ईश्वर जसा नित्य आहे, निर्भय आहे, निश्चिंत आहे, निष्क्रिय आहे, असा निर्मलम निष्क्रियम शांतम म्हणतात, निष्कलंक असं जीवन व्हावं तुमचं आमचं. अशा पद्धतीनं आमचं जीवन वैभव संपन्न व्हावं. इकडे संसारही महाराज अगदी विधीनं व्हावा आणि परमार्थही महाराज अगदी शुद्ध बुद्धीनं व्हावा अशी विनवणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी करतो. आणि त्या देवाच्या नित्यतेनं तुम्ही मी नित्य व्हावं, परिपूर्ण व्हावं अशी विनवणी करून ही झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपेनं जसा बुद्धीला विलास होईल तसं बोललो. ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदा.